मित्रांनो नमस्कार. आपण ब्रायन ट्रेसीचं स्वयंशिस्तीचे महत्त्व किंवा सबबी सांगणे टाळा या पुस्तकामध्ये चॅप्टर बाय चॅप्टर पुढे जात आहोत. आजचा चॅप्टर आहे स्वयंशिस्त आणि वेळेचं व्यवस्थापन किंवा टाइम मॅनेजमेंट. मित्रांनो, आज आपल्याला टाइम मॅनेजमेंट म्हटलं तर आपल्याला असं वाटतं की टाइमला काहीतरी मॅनेज करावं लागेल. पण एक लक्षात घ्या, टाइमला मॅनेज करताच येत नाही. टाइम हा टाइम आहे. इनफॅक्ट म्हणजे त्या गिव्हन टाइममध्ये तुम्ही स्वतःला किती चांगलं मॅनेज करू शकता यावर तुमचं वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थित होतं. मुळामध्ये संभ्रम इथे आहे मित्रांनो. या चॅप्टरला जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की ब्रायन ट्रेसीनी पण हेच सांगितलेलं आहे की मुळात आत्ताचा जो वेळ आहे त्यावेळेस तुम्हाला नेमकं काय करायचंय, तुमच्या प्रायोरिटीज काय हे जर ठरलं तर तुमचं वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थित होतं. आणि इथे खऱ्या अर्थाने संभ्रम असतो. आपण बऱ्याचशा वेळी मला आत्ता नेमकं काय करायचंय किंवा ते मी करणं आवश्यक आहे की नाही, की मित्रांकडून करून घेऊ शकतो, किंवा मला दुसरी काही प्रायोरिटी आहे का हे माहीत नसल्यामुळे वेळ हा आपल्या हातून निष्ठत जात असतो. आता एक लक्षात घ्या, वेळ हा तुम्हाला निर्माण करता येत नाही, पण एवढं नक्की आहे की तुम्ही वेळेचा जर वापर योग्य रीतीने केला तर तुम्ही तुमचं आयुष्य यशस्वीरित्या पूर्ण करू शकता. म्हणजे देयर इज नो पॉइंट इन मेकिंग मनी आफ्टर टाइम हॅज गॉन. कारण वेळेचं गणित सुद्धा हे नीट समजलं पाहिजे. पण त्यामध्ये शिस्त यासाठी आवश्यक आहे. स्वयंशिस्तीचं महत्त्व या चॅप्टरमध्ये आपल्याला हेच कळेल की त्यावेळी जर आपण ते करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या आयुष्याला यशस्वी बनवू शकू. आता एक साधं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपल्याला तुम्ही बघा, तुम्ही 12वीची परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला 10वीचे पेपर सोपे वाटायला लागतात. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर असं वाटतं की आता जर मी 12वीची परीक्षा दिली तर मी चांगले मार्क्स मिळवू शकेल. कारण आपल्याला आपला जो पास्ट आहे तो आत्ताच्या आपण उंचीवर गेल्यानंतर असं वाटतं की यार दॅट वॉज इझी, मी कदाचित याच्यापेक्षा बेटर हँडल करू शकलो असतो. म्हणजे वेळेचं महत्त्व जर आपल्याला नीट लक्षात घ्यायचं असेल तर त्यावेळी आपण काय करायचं, त्यावेळेस आपण बेस्ट दिलेलं नसतं. नंतर आपल्याला त्या सगळ्या चुका ज्यावेळेस लक्षात येतात त्यावेळेस असं वाटतं की मी त्यावेळेस बेस्ट करू शकलो असतो. मित्रांनो, या चॅप्टरमध्ये ब्रायन ट्रेसी आपल्याला असं सजेस्ट होतं की तुमच्या कामाचं तुम्हाला नियोजन करत असताना तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की आत्ता नेमकं काय करायचं. से फॉर एक्झाम्पल, मी माझ्या पार्टिसिपंट्सना पण नेहमी सांगतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची पेंडिंग लिस्ट पहिले लिहून काढा. तुमची जेवढी पेंडिंग कामं आहेत सगळी लिहून काढा. कारण पेंडिंग कामं जी असतात ही उद्याची इमर्जन्सी आहे मित्रांनो. आजचं तुम्ही पेंडिंग काम हे उद्या तुमच्यासमोर इमर्जन्सी म्हणून येणार आहे. त्यामुळे पेंडिंग लिस्ट अगोदर काढली आणि त्याला निपटवून टाकलं. त्याला निपटवायचं म्हणजे काय, त्याला 4 भागामध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. फर्स्ट, जे ॲब्सोल्युटली मस्ट आहे त्याला डू म्हणतात, ते करावंच लागेल. त्याच्यासमोर ते कधी करणार याची डेट टाकायची. दुसरं जे असतं त्याला डिले म्हणतात. डिले म्हणजे काय, तुम्ही आज नाही करू शकत पण तुम्ही कधी करणार ती डेट लिहून टाका. थर्ड कॅटेगरी येते डेलिगेट. डेलिगेट म्हणजे हे काम तुम्ही दुसऱ्याकडून सहजपणे करून घेऊ शकता. प्रत्येक काम एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही स्वतःच केलं पाहिजे या भ्रमात राहू नका. किंवा प्रत्येक काम तुमच्याशिवाय होणारच नाही या भ्रमात राहू नका. या जगात अशी कित्येक कामं आहेत जी महत्वाची आहेत पण इतर लोक करू शकतात आणि कदाचित गिव्हन अ चान्स तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करू शकतात. तर अशी कामं डेलिगेट करा. डेलिगेट ह्या 2 गोष्टी करायच्या असतात. यू मस्ट डेलिगेट युअर अथॉरिटी अँड यू मस्ट डेलिगेट युअर मनी. काही पैसे देऊन काम करून घेता येतात, काही ठिकाणी तुम्ही अथॉरिटी देऊन करता येतात. गो अँड डू इट ऑन माय बिहाफ. म्हणजे एखाद्या आपण व्यवस्थापक नेमतो त्याला आपण अथॉरिटी देऊन टाकलेली असते की माझी अथॉरिटी तू घे आणि एवढी अथॉरिटी वापरून तू माझ्या बिहाफवर काम कर. मित्रांनो, हे करता आलं पाहिजे. अँड लास्ट इज डिलीट. जी कामं तुम्ही करणार नाही ते तुम्हाला माहिती आहे पण दररोज तुम्ही तुमच्या डोक्यात घेऊन बसता की मी हे कधीतरी करेन, आज नाही उद्या बघू, उद्या नाही परवा बघू. ही कामं आपल्याला करायची नसतात पण डोक्यातली एक जागा ऑक्युपाईड ठेवतात आणि आपणही स्वतःला क्लिअर करत नाही की नाही, मी आज तर सध्या नाही करणार. दिस इज नॉट माय प्रायोरिटी. माय प्रायोरिटी इज समथिंग एल्स. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जर या पद्धतीने वेळेचं नियोजन आणि व्यवस्थापन करायला लागाल तर वेळ तुम्हाला साथ द्यायला लागेल. वेळ तुम्हाला योग्य प्रकारे तुमच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला लागेल. तुम्हाला हे ठरवावं लागेल आता माझ्या फायनान्शियल प्रायोरिटीज काय आहेत. तुम्हाला हे ठरवावं लागेल माझ्या हेल्थच्या प्रायोरिटीज काय आहेत. तुम्हाला हे ठरवावं लागेल माझ्या करिअरच्या प्रायोरिटीज काय आहेत. तुम्हाला हे ठरवावं लागेल माझ्या रिलेशनशिपच्या प्रायोरिटीज काय आहेत आणि त्याचं तुम्हाला वेळेचं नियोजन करावं लागेल. आपण जरी 1 ॲट अ टाइम असं आपण नियोजन करत असलो, लिहित असलो तरी लाईफ इज नॉट लाईक दॅट. प्रत्येक गोष्ट आपल्या अंगावर एकत्रच येत असते.
आणि ज्यावेळेस ती एकत्र येत असते त्यावेळेस तुम्हाला त्याचं नियोजन करता आलं पाहिजे. मित्रांनो, घरातल्या गृहिणीचं उत्तम उदाहरण टाइम मॅनेजमेंटमध्ये बघायचं. गृहिणी एखाद्या, तुम्ही बघा, ती स्वयंपाकघरात काम पण करत असते, भाजीवाल्याकडे पण तिचं लक्ष असतं, बाजूला दूध तापायला ठेवलं असेल तर ते पण लक्ष देत असते, घरामध्ये काहीतरी आरडाओरडा चालू असतो, डिमांड चालू असतात, तिकडे पण लक्ष असतं, आणि तिला हे पण माहिती असतं दिवसभरात काय काम करायचं. शी इज ऑल, तिचं जे म्हणूया आपण लक्ष जे आहे तर शी इज पेईंग अटेन्शन टू ईच अँड एव्हरीथिंग इक्वली. मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट हे विदाऊट पुटिंग इट ऑन पेपर शक्य नाही आहे, हे लक्षात घ्या. टाइम मॅनेजमेंटला जर इफेक्टिव्ह व्हायचं असेल तर तुम्हाला टू डू लिस्ट बनवावं लागेल, त्यातल्या प्रायोरिटी लिस्ट बनवावं लागेल, संध्याकाळी त्याचं कम्प्लिशन झाल्यानंतर उद्याच्या याच्यामध्ये काय जातील त्यामधली कामं हे टाकावं लागेल. बऱ्याच वेळा मी पाहिलंय आपल्या मोबाईलमध्ये जे ॲप्स असतात ते आपण डाउनलोड करून घेतो, 1-2 दिवस वापरतो आणि नंतर विसरून जातो. टू डू लिस्ट सुद्धा डायरीमध्ये काही दिवस लिहिली जाते आणि आपण विसरून जातो. मित्रांनो, इथे शिस्तीची गरज आहे. तुम्ही ती टू डू लिस्ट दररोज बनवणं, चेकलिस्ट दररोज बनवणं, त्याला दररोज चेक करणं आणि दुसऱ्या दिवशीची परत मॉडिफाय करून लिहिणं, यामध्येच तुम्हाला तुमच्या वेळेवर कंट्रोल घेता येईल. आणि वन्स यू नो हाऊ टू टेक कंट्रोल ऑफ युअर टाईम, वेळेचं व्यवस्थापन एकदा तुम्हाला जमलं की तुम्हाला एक लक्षात येईल की तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. मित्रांनो, वेळेच्या बाबतीत जर शिस्त नसेल तर माणसं खूप बिझी असतात, कारण त्यांच्या डोक्यामध्ये सगळी कामं असतात, प्रत्यक्षात कुठलंही काम प्रायोरिटीने होत नसतं. म्हणजे आज बऱ्याच जणांना असं लक्षात येईल हा व्हिडिओ बघत असताना की आपण दिवसभरामध्ये वेळ किती वाया घालवतो हे जरी तुम्ही डेटा काढायचं ठरवलं तरी लक्षात येईल की आपला बराचसा वेळ असा जातो की ज्यावेळेस आपण खरंच काही करत नाही, म्हणजे मूल्यवान असं त्यावेळेस काहीच होत नसतं. जस्ट वी आर थिंकिंग अबाउट समथिंग आणि आपण त्यालाच काम समजतो. मित्रांनो, त्यासाठीच वेळेचं व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा ब्रायन ट्रेसीने या चॅप्टरमध्ये घेतलेला आहे. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, पहिले सगळी तुमची पेंडिंगची लिस्ट लिहून काढा. त्यानंतर दुसरी गोष्ट, त्याला 4 Ds मध्ये डिवाइड करा. डू, डिलीट, डेलिगेट और डिले, या 4 गोष्टीमध्ये टाका. महत्त्वाची कामं प्रायोरिटीने करायला शिका, त्याची तुम्हाला वेळ ठरवून घ्या आणि पेंडन्सी कमी करत जा, कारण आजची पेंडिंग वर्क हे उद्याची इमर्जन्सी आहे. मित्रांनो, उद्योगाशी आणि व्यवसायाशी रिलेटेड हा भाग ब्रायन ट्रेसीचा या पुस्तकातला इथे संपतोय. आपण आता पर्सनल एक्सलन्सकडे याच्यानंतरच्या व्हिडिओजकडे वळूया. हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, हा भाग जर तुम्ही पहिल्यांदा पाहिला असेल तर याच्या मागचे भाग बघायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या ओळखीच्यांना फॉरवर्ड करायला विसरू नका. तुम्ही आत्तापर्यंत जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.